नमस्कार, मी धनश्री. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेली पुरणपोळी. आपण 2 वाटी चणा डाळ घेतली आहे. ती 2-3 वेळा पाणी घालून धुवून घेतलेली आहे. आपली डाळ आता मस्तपैकी शिजलेली आहे. आपण त्याच्यावर एक प्लेट ठेवून त्याचं पाणी काढून घेणार आहोत आणि त्याच पाण्याची आपण कटाची आमटी तयार करणार आहे. आपण आता ही डाळ रवीने घोटून घेणार आहोत. आपली डाळ आता घोटून झालेली आहे. आपली 2 वाट्या डाळ होती तर आपण त्यात 2 वाट्या गूळ घालणार आहे. आणि मंद गॅसवरती एकजीव होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आणि त्याचं पाणी पूर्ण संपायला पाहिजे. पुरण गॅसवर शिजत असताना आपल्याला ते मधून मधून हलवायला लागतं, नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते. आपला डाव त्या पुरणामध्ये उभा राहिला की पुरण आपलं घट्ट झालं हे समजून घ्यायचं. आपली डाळ आता घट्ट झालेली आहे. आपण त्यात जायफळ, वेलची पावडर आणि सुंठ घालणार आहोत. आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून पाट्यावर वाटून घेणार आहोत. मी पाट्या वरवंट्याने पुरण वाटून पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहे. पाट्यावरती वाटलेल्या पुरणपोळीला चव खूप छान येते. ती तुम्ही तुपाबरोबर सुद्धा नुसती खाऊ शकता आणि आमटीबरोबर पण खाऊ शकता. पाट्यावर पुरण वाटल्यामुळे पुरणाला चव वेगळीच येते. एक अप्रतिम चव असते. आता आपलं पुरण तयार झालेलं आहे वाटून. आपण 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. त्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे. 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि लागेल तसं पाणी घालून आपण कणिक मळून घेणार आहोत. थोडीशी सैलसर कणिक मळायची असते ही. आपली कणिक आता मळून तयार झालेली आहे. आपण थोडंसं तेल लावून त्याला अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवणार आहोत. कणिक चांगली भिजली की आपल्या पोळ्या मऊ आणि छान लुसलुशीत होतात. आपली कणिक आता छानपैकी भिजलेली आहे. आपण त्याचा छोटा गोळा घेऊन त्याची अशी गोल पारी करून घ्यायची आहे. हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि त्यात बसेल एवढा पुरणाचा गोळा घालायचा. त्या पारीमध्ये बसेल एवढं जास्तीत जास्त पुरण घालून आपण पोळी बनवणार आहोत. आवश्यकतेनुसार पुरण घालून आपण ते चारी बाजूनी बंद करून घेणार. बाहेर पुरण येणार नाही अशा पद्धतीने. आणि थोडंसं पीठ लावून आपण अलगद हाताने ती पोळी लाटून घेणार आहे. आपल्याला हव्या तशा आपण पोळ्या करू शकतो. तुम्हाला हवी असेल तर त्याची मोठी पण पोळी तुम्ही करू शकता. पोळी तव्यावर चिकटू नये म्हणून थोडंसं तेल लावणार आहे आपण. आपल्या आवश्यकतेनुसार आपण तेल किंवा तूप लावून पोळी भाजू शकतो. किंवा तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही बिना तेलाची पण पोळी बनवू शकता.
आपली पुरणपोळी आता तयार झालेली आहे. ती तुम्ही आमटीबरोबर खाऊ शकता किंवा दूध तूप वगैरे ते पण घालून खाऊ शकता. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.